हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोयरे शब्दावर जरांगे पाटील अडकले, आजची चर्चा निष्फळ। सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही। जरांगे पाटील ठाम। पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटलांची मागणी। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल। पत्नी, आई, मामा रक्ताच्या नातात येत नाहीत, गिरीश महाजनांकडून स्पष्ट। आईच्या जातीनुसारही मुलाला आरक्षण द्या, जरांगे पाटलांची मागणी। तर आईच्या दाखल्यानुसार मुलाची जात ठरत नाही, शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारकडे 24 डिसेंबर पर्यंतचाच वेळ, सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर ही जरांगे अल्टिमेटमवर ठाम। मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती, मराठवाड्यातील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे पाटील आक्रमक। आम्ही पिठलं भाकर आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं, निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधी पक्षातील नेत्यांवरच आरोप। तर आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, वडेट्टीवारांचा निशाणा। विधानसभेत भाजप स्वबळावर लढणार, भाजप आणि संघ बैठकीतल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाडांच्या खळबळजनक दावा। शिंदे आणि अजितदादा गटही कमळाच्या चिन्हावर लढण्याचं भाकीत। भाजप आणि संघाची कोणतीही बैठक झालेली नाही, बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला। तर आव्हाडांचं वक्तव्य खोडसळपणा, आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न, गिरीश महाजनांची टीका। लोकसभेपुरता भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर शिंदे अजितदादांना त्यांचं स्थान कळेल, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा टोला। तर आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा, विरोधकांवर शिरसाटांची टीका। लोकसभेपर्यंत भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा शिंदे कुठे, पवार कुठे, त्यांना आपलं स्थान कळेल, वडेट्टीवारांचा निशाणा। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचे मुंबईमध्ये 27 रुग्ण, आरोग्य यंत्रणा सतर्क, घाबरू नका, काळजी घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। राज्यात कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर। नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची उद्या संघटनात्मक बैठक, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका होणार। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसात कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान, एकट्या नाशकातच 250 ते 300 कोटींचा फटका। निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। तुळजाभवानी देवीचा चांदीचा मुकुट, त्रिशूल, प्रभावळ, धुपारतीसह अनेक वस्तू चोरीला। मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासेंच्या आदेशानं 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल। आयकर विभागाकडून झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये धाडसत्र, 351 कोटींच्या रोख रकमेसह 2,80,00,000 दागिने जप्त। राहुल गांधींबद्दल 8 आठवड्यांमध्ये निर्णय घ्या, दिल्ली हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश। मोदींना जेब कचरा म्हटल्याविरोधातील याचिकेवर कोर्टाचा निर्णय। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा, ब्रजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन, अयोध्येमध्ये लेझर शो, सोहळ्यामध्ये भाविकांना येण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरा एकदिवसीय सामना, भारताकडून आफ्रिकेला 297 धावांचं आव्हान। भारताकडून संजू सॅमसनची शतकी खेळी, सामना जिंकणाऱ्याला मालिका जेतेपद मिळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।